सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल होऊन देखील या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका अद्याप झालेली नाही। या पार्श्वभूमीवर चेकमेट टाइम्सने सिंहगड रस्त्यावरील दैनिक सकाळच्या अभ्यासू आणि अनुभवी पत्रकार जागृती कुलकर्णी यांच्या नजरेतून समस्यांचा सडेतोड लेखाजोखा मांडला होता। 2 भागांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या कोणी काय दिवे लावलेत यावर भाष्य करणाऱ्या वृत्तानंतर या विभागाच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पुलाच्या कामाची पाहणी केली। यावेळी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या। पाहूयात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे। दर आठवड्याला आम्ही हिंजवडी पासून कात्रज चौक याचा दर आठवड्याला आम्ही एक आढावा घेतो। झालेली कामं किंवा उशिरा किंवा प्रलंबित झालेली कामं, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी नियोजन नसताना खोदलेले रस्ते, त्याच्यानंतर काही कामात उशिरा झालेलं काम, सर्व्हिस रोड झालेले नाहीत, याचा दर आठवड्याला आम्ही आढावा घेतो। त्याचाच या प्रक्रियेमध्ये मागच्या आठवड्यात हिंजवडी म्हणजे शिवाजी चौक तो भाग पासून चांदणी चौकापर्यंत काही भाग होते तिथे प्रॉब्लेम होता। आज सूस रोडला प्रचंड ट्रॅफिक जॅम आहे। जे सूस रोडला हिंजवडीला जाणारा ट्रॅफिक, तिथे असलेल्या शाळांच्या बसेसचा ट्रॅफिक तिथे जॅम झालाय। धायरीला आता आज जॅम बघताय आणि इथे तुम्ही बघताय। त्याच्यामुळे आणि हे जातं पूर्णपणे कात्रज चौकापर्यंत। कात्रज चौकाचंही काम जरा डिले झालंय, त्यामुळे कॉर्पोरेशनकडे, नॅशनल हायवेकडे दर आठवड्याला आम्ही हिंजवडीचा इंडिपेंडेंट प्लस हा सगळा रस्ता याचा रेग्युलर फॉलोअप घेतो। त्याचा एक भागच आहे आजचा दौरा। हे सगळे जे ब्रिजेस आहेत ते जर वेळेवर झाले असते आणि निर्णय वेळेवर झाले असते तर एवढी वाहतूक कोंडी झालीच नसती। आणि ज्या पद्धतीने आता या सगळ्याचं पॉप्युलेशन वाढतं, म्हणजे ज्या पद्धतीने नवीन बिल्डिंग येत आहेत, जिथे तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये इथे शेती होती, ती शेती गायब झाली आहे, तिथे सगळीकडे बिल्डिंग, म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर 10 लोकांसाठी होतं तिथे आज 100 लोक राहायला आले। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने FSI वाढला त्या पद्धतीने सरकारांनी त्याला सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, मग पाणी असेल, कचरा असेल, रस्ता असेल, सगळेच प्रश्न आहेत ना। हेच तर आम्ही अर्बनायझेशन सातत्याने बोलतोय। आमचा विरोध नाही नवीन घरं करायला, अफोर्डेबल हाऊसिंग झालंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर अर्बनायझेशनला सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर त्या कॉर्पोरेशन आणि ह्याच्या तर मागण्या आहेत।